इंटरनेट, मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून केली जाणारी फसवणूक किंवा कोणतेही बेकायदेशीर कृत्य म्हणजे सायबर क्राईम होय. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हॅकिंग, ऑनलाईन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक डेटा चोरी यांसारख्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना अत्यंत काळजीपूर्वक आणि जागरूक राहणे गरजेचे आहे, असं सांगत विद्यार्थ्यांनो इंटरनेट आणि मोबाईलच्या जगात सतर्क राहा असे आवाहन दिघोरी मोठीचे ठाणेदार प्रमोद शिंदे यांनी केले. ते 29 जुलै रोजी स्थानिक पारडी येथील आदर्श हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यांपासून त्यांना सावध करण्यासाठी संचालक सुनील भोवते यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात पारडी येथील आदर्श हायस्कूल येथे विशेष सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिघोरी मोठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद शिंदे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ठाणेदार प्रमोद शिंदे यांनी सायबर गुन्ह्यांच्या विविध प्रकारांवर सखोल प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढत असला तरी त्यासोबतच सायबर गुन्हेगारीचे धोकेही तितकेच वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर न करता सायबर सुरक्षेचे नियम पाळणे काळाची गरज बनले आहे. कोणत्याही अनपेक्षित लिंकवर क्लिक करणे, आपली गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करणे किंवा सायबर भुरट्यांच्या भूलथापांना बळी पडणे टाळावे. कारण थोडीशी सावधगिरी बाळगल्यास आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला या मोठ्या डिजिटल धोक्यांपासून सुखरूप ठेवू शकतो, असे त्यांनी ठासून सांगितले. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला माजी मुख्याध्यापक तथा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित सुनील भोवते यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना डिजिटल युगात नैतिक मूल्ये जपण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आला. दिघोरी मोठीचे पोलीस हवालदार घनश्याम कोडापे यांनी विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच यामधील फरक समजावून सांगत बाल सुरक्षेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कोणत्याही वाईट स्पर्शाला न घाबरता न जुमानता तत्काळ पालक किंवा शिक्षकांना न डगमगता माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. संकटाच्या वेळी 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले.